नमस्कार, जनतेचा आवाज 24/7 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया बातमी आताच्या घडीची। बेटमोगरा ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात नागरिकांचा बहिष्कार। बेटमोगरा ग्रामपंचायतीच्या कथित बोगस विकास कामाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावरती बहिष्कार टाकला आहे। ग्रामविकास अधिकारी, सरपंच व प्रशासकीय प्रतिनिधींच्या कारभाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नियमित गैरहजर राहत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधांबाबतही संताप त्यांनी व्यक्त केला आहे। ग्रामपंचायत, शाळा व आरोग्य केंद्राची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चौकशी करून दोषींवरती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। लोकशाहीच्या मार्गाने आणि त्यामध्ये काही मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सर्वात जास्त ज्वलंत मुद्दा म्हणजे घरकुलाचा होता, परंतु गावामध्ये बऱ्याच अशा समस्या आहेत। स्वच्छतेचा अभाव आहे, शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्याच्या दृष्ट्याने इथे जे काही कर्मचारी शासनाने निर्गमित केलेले आहेत ते कर्मचारी कसल्याच प्रकारची त्यांचे कर्तव्य बजावत नाहीत। नागरिकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड होते, त्यांचं आर्थिक नुकसान होते। त्यांना शासनाने जे काही योजना राबवलेल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पायाभूतपणे पोहोचायला पाहिजे होतं, परंतु ते कसल्याही प्रकारचे पोहोचत नाहीत। या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणून शासनाचं जे इथलं शासन म्हणून जे वर्चस्व राहायला पाहिजे होतं इथं प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती, ते त्यांच्यावरती कसल्याच प्रकारचं राहत नसल्यामुळं जे काही अधिकारी कर्मचारी या गावामध्ये त्यांना ड्युटीला लावलेले आहेत ते कर्मचारी कोणीच हजर राहत नाहीत। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत लोकांच्या आरोग्याचा विषय जर आपण बघितला तर देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष लोटली, परंतु या गावच्या नागरिकांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही स्वातंत्र्यामध्ये आहो की पारतंत्र्यामध्ये आहो। हा गंभीर प्रश्न या गावकऱ्यांच्या समोर उभा टाकलेला आहे। आरोग्य अधिकारी एकतर दवाखान्यामध्ये उपस्थित राहत नाहीत, आले 2-3 दिवसाला तर ते निदान 11, 11:30ला येतात आणि 12:30ला दवाखाना बंद करून जातात। शासनाने जवळपास 8 ते 9 कोटी रुपये निधी मंजूर करून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी शासनाने निधी दिला, परंतु त्या निधीचा पूर्णपणे या ठिकाणी शासकीय अधिकारी असतील त्या विभागाचे आणि प्रशासनामधले अधिकारी आणि राजकीय लोकांच्या माध्यमातून, गुत्तेदाराच्या माध्यमातून त्या शासनाची पूर्णपणे लूट करण्यात आली आणि इथल्या बेटमोगरावासी आणि परिसरामधल्या जे सर्व सामान्य उपेक्षित कुटुंबामधल्या लोकांना जे काही शासनाकडून जे आरोग्याच्या सुख सुविधा मिळायला पाहिजे होत्या, उपचार मिळायला पाहिजे होतं, ते उपचार अजिबात मिळायला तयार नाही। आणि ते दवाखाना हँडवर घेऊन त्याचं लोकार्पण करून सुद्धा अद्यावत ते दवाखाना चालू नाही। त्या ठिकाणी त्या दवाखान्याला लाईटची सुविधा नाही, पाण्याचा अभाव आहे, स्वच्छतेच्या बाबतीत कुठले शौचालय चालू नाहीत आणि पूर्ण खंडर झालेली अवस्था त्या दवाखान्याची आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण व्हिडिओ करून स्वतः पाहू शकता। एवढी भयानक परिस्थिती आहे। शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2017 पासून शालेय व्यवस्थापन समिती गठीत न करता गावातील राजकीय पुढाऱ्याला हाती धरून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या शाळेचा जो मुख्याध्यापक भैरवाड सर आहे आणि प्रशासनामधल्या अधिकाऱ्याला हाती धरून शाळेमधले शालेय व्यवस्थापन समिती गठीत न करता मनमानी पद्धतीनं शाळेचा जो काही कारभार आहे तो चालवतो। आणि या गावातल्या आणि परिसरामधले आमच्या इथले जिल्हा परिषद हायस्कूल शाळा असताना सुद्धा या भागामधली शाळा पूर्वीपासून नामांकित शाळा होती, परंतु गेल्या 2017 मध्ये क्रीडा विभागाचा तो शिक्षक असून त्या क्रीडा शिक्षकाला त्या ठिकाणी या शाळेचा मुख्याध्यापक पदावर बसून या गावामधली जी काही मंडळी आहेत ते लोक इथल्या भागातल्या आणि गावातल्या गोरगरीब कुटुंबातल्या उपेक्षित लेकरांच्या शैक्षणिक दृष्ट्या नुकसान करत आहेत। त्यांच्या खाजगी शाळांमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये लेकरं टाकवण्यासाठी त्यांना भाग पाडल्या जात आहे। त्यांना त्यांच्या सक्तीचं जे शिक्षण हक्काचं मिळायला पाहिजे त्या शिक्षणापासून, सुख सुविधापासून वंचित आहेत। शाळेमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर शाळेमध्ये आपण पाहू शकता अक्षरशः पाण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही। मुली बाळी 10वी पर्यंत साधारणतः बालिक मुली शाळेमध्ये जातात। तुमच्या आमच्या घरी मुली आहेत, बायलेकी आहेत, परंतु याचं गांभीर्य गावातील सरपंचाला नाही किंवा शाळेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला नाही, तिथल्या शिक्षकाला नाही। स्वच्छतेचा बिलकुल त्या ठिकाणी अभाव आहे।
पाण्याची सुविधा नाही, वापरण्यासाठी पाणी नाही. म्हणून आम्हाला प्रश्न पडलेला आहे, हे स्वातंत्र्य आम्हाला 80 वर्षापासून मिळालं का? आम्हाला स्वातंत्र्यासाठी पुन्हा आम्हाला गावकऱ्यांना इथं संघर्ष करावा लागेल, अशा पद्धतीचं वातावरण गावकऱ्यांच्या समोर निर्माण झालेलं आहे. म्हणून आपल्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबाला माझं निवेदन आहे की आपण आमच्या गावाकडे राजकीय दृष्ट्या जिल्हा लेवलला जी काही चौकशीची पातळी आहे, त्या ठिकाणी आमच्या गावातली जी काही मंडळी आहे त्यांचं या गावामध्ये आणि जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व असल्यामुळे चौकशी कसल्याच प्रकारची होणार नाही. आपण राज्य लेवलच्या या सर्व गोष्टींवरती एक कमिटी बसून आपण आमच्या गावच्या जे काही गोष्टीमध्ये शासकीय योजनामध्ये जी अफरातफर झालेली आहे, जे काही गावकऱ्यांच्या हक्काची जे शासनाचा निधी आलेला आहे त्याच्यामध्ये जे लूट झालेली आहे, जलजीवन मिशनचे काम गेल्या 3 वर्षापासून बजेट उपलब्ध होऊन सुद्धा फक्त दाखवण्यासाठी अर्धवट 2 टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत, परंतु अद्याप त्याची पाईपलाईन झालेली नाही. अस्वच्छ पाणी आहे. गेल्या पुरामध्ये आम्हाला गेल्या 4 महिने जवळपास गावकऱ्यांना नळाचं पाणी सुद्धा आलेलं नाही. एवढी भयानक परिस्थिती गावकऱ्याच्या समोर असून इथलं जे काही मुर्दार प्रशासन आहे, इथले अधिकारी आहेत त्या विभागाचे त्या मेलेल्या अवस्थेत आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत. तरी यांची सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी आमची सर्वांची गावकऱ्यांची मागणी आहे.